चॅम्पियन स्क्वॉड संघाने आणि इथं सामना नाश्ता अवेलेबल झालेला आहे, सुरू त्यामुळे होतोय. त्यांनी पहिला चेंडू, एक धाव निश्चित, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा निश्चित पूर्ण होत आहेत अयोध्या वॉरियर्स संघाच्या. पुढील चेंडू घेऊन लक्ष्मण, चांगला असा फटका रोहन याचा, एक धाव निश्चित मिळू शकते. सुनील दा इथे यायचं आहे. पुढे झालं ना, संदीप बॅटिंग, संदेश, पुढे चेंडू घेऊन लक्ष्मण, चांगला असा फटका रोहन याचा आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. अंपायर जरा थांबायचं आहे, 1 मिनिट जरा सहकार्य, 1 मिनिट थांबायचं आहे जरा. चेंडू किती झालेले आहेत? 4 चेंडूचा खेळ संपते. धावसंख्या 10 धावा, 8 धावा. ओके, सामना चालू करा. चांगला असा फटका, 6 धावा. तुली रन्स 8 6 14 आले. चांगला असा फटका रोहन याचा, रोहन ओके. चांगला असा फटका रोहन याचा आणि ते 2 धावा निश्चित. वाढती धावसंख्या ती म्हणजे 14 आणि 2 ना 16 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती म्हणजे बिनगडी बाद 16 धावा. अनिल काहीतरी आहे ना. बॉलर नेम प्लीज. अनिल अनिल सामना करेल संदेश आणि चांगला असा चेंडू त्रिफाची होतोय संदेश. चांगली अशी गोलंदाजी अथर्व एव्हेंजर्स संघाची. पहिलं शतक थोडं महागडं ठरलंय, एका षटकामध्ये 16 धावा निघालायत. दुसरं षटक चांगलं असं म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. स्ट्राइक बॅटमन नेम प्लीज. पुंडलिक पाटील.
सामना करेल अनिल याच्या गोलंदाजीचा. चांगली अशी गोलंदाजी. एक धाव निश्चित. सामना करेल रोहन अनिल याच्या गोलंदाजीचा. चांगला असा फटका. एक धाव निश्चित आणि दुसरा धावा. 2 धावा निघाल्यात. 19 धावा. चांगला असा फटका रोहन याचा 6 धावांसाठी जातोय. रोहन याची चांगली अशी फटकेबाजी. पुढील चेंडू घेऊन अनिल टू रोहन. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गेलाय. फटका फसलाय. झेल खाली हवे आणि झेल बाद होतय. रोहनची खेळी संपुष्टात येते आणि मोठा झटका बसतोय अयोध्या वॉरियर्स संघाला. आणि याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे शुभम. अथर्व अयोध्या वॉरियर्स संघाचा कप्तान शुभम रोहन याची जागा घेण्यासाठी येतोय. चांगली अशी गोलंदाजी. 2 गडी बाद केले अनिल याने. 9 धावा खर्च केल्या आतापर्यंत 5 चेंडूवर. शेवटचा चेंडू घेऊन अनिल. सामना करेल तो म्हणजे शुभम. आणि चांगला असा फटका शुभम याचा आणि ते झेलबाद होतोय शुभम पहिल्या चेंडूवर. आणि चांगली अशी गोलंदाजी अनिल याची. 9 धावा निघाल्यात पण 3 गडी बाद केले अनिल याने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अथर्व अवेंजर्स संघाची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 25 धावा. आता मात्र असं म्हणावं लागेल की या संघाचे तारणहार विठ्ठल वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 3रं षटक घेऊन अश्विन आणि स्क्वेअर चेंडू. संघाची वाढती धावसंख्या 26 धावा. चांगला असा फटका आणि ते 6 धावांसाठी जातोय आणि ते झेल सुटतोय आणि त्याचा परिणाम होतोय की 6 धावा. पुंडलिक याची चांगली फटकेबाजी. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. लाईन भटकतय अश्विन. वारंवार स्क्वेअर चेंडूचा मारा. संघाची वाढती धावसंख्या 33 धावा. पुन्हा एकदा चांगलासा फटका पुंडलिक याचा 6 धावांसाठी आणि संघाची वाढती धावसंख्या 39 धावा. चांगली अशी फटकेबाजी पुंडलिक करतोय. तशी चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे.
अथर्व एव्हेंजर संघाला. आणि चांगला असा फटका, एक धाव निश्चित मिळू शकते. आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 40 धावन. गुड, चांगली अशी फिल्डिंग म्हणावी लागेल. चांगली अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्रिश याचं. आणि क्रिस सारखंच उड्या मारतोय आणि ते गदा थ्रो म्हणावं लागेल. एक धाव निश्चित निघाली असती पण नकार देतोय विठ्ठल. आणि क्रिशने चांगला असा झेल पकडला होता एक, आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण पण क्रिश याच्याकडून. पुढील चेंडू अश्विन. आणि ते चांगलासा फटका तरी म्हणावा लागेल, एक धाव निश्चित. धावसंख्या बोलती ती म्हणजे 41 धावा. आणि या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला असा फटका, एक धाव निश्चित मिळू शकते. आणि एक धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 42 धावा. संघमालक अथर्व एव्हेंजर्स संघमालक आहेत कतारमध्ये, आणि बाळकृष्ण पाटील त्यांचे कर्णधार यांच्या मार्गदर्शनाखाली एव्हेंजर्स काय गोलंदाजीचं इथं प्रदर्शन करतायत. एक चेंडू मार्गदर्शन करतायत बाळकृष्ण पाटील. खूप मोठा अनुभव त्यांचा. मॅन फ्रॉम अर्जुनवाडी गडिंग्लज. सुंदर असं क्षेत्र, सुंदर अशी गोलंदाजी, आणि त्यांना मोलाची साथ लाभते आहे ती मॅन फ्रॉम आजरा महेश पाटील. असे धुरंधर जगमट्टीतून अश्विन, आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय पुंडलिक सुद्धा एक नावाजलेला खेळाडू. ऑफसाईडच्या दिशेनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीड झालेत आणि चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या गोदीमध्ये, आणि हा झेलबाद झालाय. पुंडलिक चांगली फटकेबाजी करत होता पण माघारी परतावं लागतंय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते इथं सुनील यांची. सुंदर कमबॅक, आणि खूपच थोडेसे नाराज होऊन परत आहेत ते. एक मोठे दिग्गज बल कोण जागा सांभाळायला, आणि सागर मोरे आणखी एक मोठं नाव पनवेलमधून, खास या क्रिकेट प्रीमियर लीगसाठी मॅन फ्रॉम पनवेल पुंडलिकची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये. चांगला फिटनेस बनवला आहे त्यांनी. त्यांचं सुद्धा एक मोटिवेशन घ्यावं लागेल शरीरयष्टीबद्दल. आणि पुन्हा एकदा सुनील राईट आर्मवर गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय. सागर स्टेटच्या दिशेनं ड्राईव्ह, आणि काय चेंडू आमच्या दिशेनं खेळलाय, परंतु झेलबाद झालाय. आणि बॅक टू बॅक विकेट देऊन जात आहेत अयोध्या वॉरियर्स संघ. खूपच खराब फलंदाजी म्हणावी लागेल अयोध्या वॉरियर्स कडून, आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 गडी बाद करताय सुनील, आणि आता हॅट्रिक साठी चान्स आहे सुनील यांना. मला वाटतंय क्रिकेट प्रीमियर लीग मधील प्रथमच हॅट्रिक आपल्या नावावरती करायची एक मोठी संधी सुनील यांना. काय करतात पाहूया. आणि सागर मोरे यांची जागा सांभाळण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानामध्ये. भुजंग मॅन फ्रॉम मिडस्प्रे. बघू आता काय करतोय सुनील यांचा. पुढचा चेंडू सामान करते भुजंग, आणि ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. सुंदर असा फटका पॉइंटच्या दिशेनं. 4 धावा मारण्यात यशस्वी झाले आहेत, आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 46. मॅन फ्रॉम खानापूर. चांगला असा एक उत्तुंग फटका. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक, आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 46 धावा. अजून 3 चेंडू शेष. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 3 चेंडू. सुनील गोलंदाजी मार्कवरती, राईट आर्मवर गोलंदाजी मार्कवरती, आणि सामना करतोय भुजंग. पहिल्या चेंडूवरती एक सुंदर असा फटका खेळून पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार.
मिड ऑन मिड ऑफ. भैया काय करतायत भुजंग. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेनं. सुंदर असा फटका आणि एक तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अभिजित यांच्याद्वारे. आणखी एक मोठं नाव आजऱ्यातून अभि, एक नावाजलेला खेळाडू, एक नावाजलेला बॅटर अथर्व अवेंजर्स कडून खेळताना. आणि सुनील यांची चांगलीच अशी गोलंदाजी आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षणाचं इथं प्रदर्शन करतायत अथर्व अवेंजर्स संघ. आणि तितकंच नावाप्रमाणे मोठं पण थोडीशी खराब फलंदाजी म्हणावी लागेल अयोध्या वॉरियर्स संघमालक नितेश पाटील आणि कर्णधार शुभम घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली. पुन्हा एकदा सुंदर असा खेळलेला चेंडू, एक धाव काढण्यात यशस्वी. थोडंसं क्षेत्ररक्षकाचं निर्बंध सुटलेलं आहे परंतु काहीच बदल झालेला नाही आणि एक धावसंख्या मिळते आणि वाढती धावसंख्या आहे ती. या षटकातील शेवटचा चेंडू आणि वाढती धावसंख्या ती म्हणजे 48 धावा. शेवटचा चेंडू घेऊन सुनील सामना करेल तो म्हणजे भुजंग. चांगला असा फटका भुजंग याचा आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. आणि वाढती धावसंख्या ती म्हणजे 52 धावा. आणि ते अभि यांचं गचा क्षेत्ररक्षण मापशाहून आलाय. सकाळ सकाळी 6 वाजता बॉल काय त्याला दिसला नाही. ते डोक्यावरनं जातोय चेंडू 4 धावांसाठी. आणि जुना बॉल जर कोणाजवळ असेल तर इथे मंडळात जमा करायचा आहे. अयोध्या वॉरियर्स संघाने लवकरात लवकर जुना क्षेत्ररक्षण लावून चेंडू घ्यायचा जर आहे कोणाजवळ आणि असेल तर इथे अथर्व मंडळात जमा अवेंजर्स करायचा संघाला आहे. जिंकण्यासाठी जिंकायला अथर्व अवेंजर्स संघाला 53 धावांची गरज आहे. बाळू मला वाटतं सलामीची फलंदाज, सलामीची जोडी येईल आणि बाळासाठी साथ देईल मला वाटतं अभि. 2 नावाजलेले फलंदाज, खूप मोठे मोठे ग्रामीण भागात त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे बाळकृष्ण पाटील. आणि तसंच आपल्या भागात सुद्धा अभि यांनी खूप मोठं नाव केलेलं आहे आणि तसंच काहीच प्रदर्शन इकडे करावं लागेल क्रिकेट प्रीमियर लीग साठी. अथर्व अवेंजर्सला जर जिंकायचं असेल तर बाळा यांना एक मोठी खेळी करावी लागेल. आपल्या संघासाठी नक्कीच योगदान द्यावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी बाळा यांना. बाळकृष्ण पाटील यांनी ज्या संघाच्या विरोधात मागच्या वर्षीच्या टुर्नामेंट्समध्ये एक गमावलेला सामना जवळपास जिंकायच्या स्थितीमध्ये घेऊन आले होते, तेच बाळकृष्ण पाटील आता अथर्व अवेंजर्सच्या संघातून खेळताना आणि त्यांना जिंकण्यासाठी त्यांना खेळावं लागेल. सलामीचं फलंदाज म्हणून आम्ही पाहतोय बाळकृष्ण यांच्याकडे. सगळ्यांच्या नजरा बाळकृष्ण पाटीलवरती आणि त्यांची साथ निभावण्यासाठी येईल मला वाटतं अभि. 2 दिग्गज फलंदाज. अयोध्या वॉरियर्स संघाने क्षेत्ररक्षण फलंदाज पाठवायचे आहे मैदानात. अथर्व सामन्यासाठी वेळ होतोय. अथर्व संघ लवकरात लवकर 2 फलंदाज मैदानामध्ये. आणि जसं मी म्हटलं होतं तसं सलामीची संबंधासाठी 2 धुरंधर अथर्व अवेंजर्स कडून बाळकृष्ण पाटील आणि त्यांच्या सोबतीला अभि ढोकरे. सचिन गांगुलीची जोडी वाटते. बाळकृष्ण पाटील नंबर सुद्धा सचिन तेंडुलकरचा. बॉडी लँग्वेज पण बघावं लागेल फलंदाजीमध्ये काय करतोय. अंकितेश खास मुंबईवरून टुर्नामेंट खेळण्यासाठी अंकितेश गाडे आमंत्रित केलंय अंकितेश यांना. आणि सुंदर असं आपलं प्रदर्शन आणि देताना. आणि शुभम घोगरे वॉरियर्स संघाकडून बाळकृष्ण पाटील बीट झालेले आहेत. जसे अपेक्षा होती तसा
बाळकृष्ण नॉन स्ट्राईकला बाळकृष्ण आणि नॉन स्ट्राईकला अभि आणि संघाचं वैयक्तिक पहिलं आणि स्वतःचं सुद्धा पहिलं शतक घेऊन आले आहेत ते सीजन सामन्यांसाठी खूप नावाजलेले शुभम गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. शुभम अयोध्या वॉरियर संघाकडून आणि राईट आर्म गोलंदाजी मार्कवरती बाळू तयार सामन्यासाठी आणि हा लेग साईडच्या दिशेनं बीट झालेले आहेत बाळू. एक अतिरिक्त बाउन्स थोडासा आणि बीट झालेला आहे बाळकृष्ण. आणि यानंतर होणारा सामना यानंतर होणारा सामना कोस्टल फायटर वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. रॉयल स्ट्रायकर्स आणि कोस्टल फायटर संघाच्या कर्णधारांना माझी विनंती आहे की टॉससाठी प्लीज नाणेफेकीसाठी माईकशी संपर्क साधायचा आहे. आणि मार्क्सनमधून एनक्यूमध्ये एक मोठं असं नाव परतलेलं आहे ते केदार मॅन फ्रॉम किनी. आपल्या कबड्डीच्या खेळासाठी ते खूप गाजलेले आहेत. क्रिकेट थोडंसं त्यांना दूरदृष्टी देते परंतु कबड्डी हा त्यांचा महत्त्वाचा खेळ आहे आणि आवडता खेळ आहे आणि त्यांनी खूप साऱ्या ट्रॉफीज आणि प्रथम पारितोषिक त्यांच्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी पटकावलेलं आहे. आणि इथं शुभम यांची चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आता पहिला चेंडू शुभमचा सामना करतोय अभि. मागच्या वर्षी थोडासा आउट ऑफ फॉर्म परंतु यावर्षी पाहूया काय करतोय. आणि जसं पाहायला मिळालं होतं आता मी शब्द बोललोय तेच खरे करून दाखवलेत अभिनं. आणि हा पहिल्याच चेंडूवरती क्लीन बोल्ड. आणि कोस्टल फायटर्सचा कर्णधार संघाला माझी विनंती आहे, संघाच्या कर्णधाराला विनंती आहे प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. कोस्टल फायटर्स कॅप्टन कोण आहे? कोस्टल फायटर्स संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे अन्यथा सामना ड्रॉप करण्यात येईल. ऑलरेडी रॉयल स्ट्रायकर संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. चांगली अशी गोलंदाजी शुभम याची. 3 चेंडू आणि किरण बावणे उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार. खूप खूप उपहार झाले आणि मैत्रीपूर्ण सामना होईल अशी अपेक्षा करतोय आम्ही. आणि दोन जीवाभावांच्या मध्ये हा दोन कर्णधार आमने सामने ज्यांनी काळ आपला एनक्यूबच्या क्यूसी संघासाठी दिलेला होता तेच. आणि आता मॅच रेफरी आहेत ते अनिल जाधव. नाणेफेक होते इथं रॉयल स्ट्रायकर्स आणि कोस्टल फायटर्स. किरण आणि अमर दोन मित्र एकमेकांच्या एकमेकांच्या विरोधात. आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक. अमर रॉयल स्ट्रायकर्स यांनी जिंकलेला आहे नाणेफेक. आणि पाहूया काय ते आपला निर्णय घेत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी आपलं थोडंसं खराब गोलंदाजीचं प्रदर्शन तितकंच फलंदाजीचं सुद्धा छत्र प्रदर्शन केलेलं आहे. आणि आता या सामन्यात पाहूया काय करतायत. या स्टॉसाठी रेफरी होते अनिल जाधव मॅन फ्रॉम झुलपेवाडी आजरा. आता पुन्हा एकदा शुभम शेवटचा चेंडू पाहूया काय करतायत. धावसंख्या परिस्थिती म्हणजे 4 धावा. मोठ्या उत्साहात ही स्पर्धा चालते. शुभम शेवटचा चेंडू घेऊन सुंदर असा तटवलेला चेंडू. एक धाव काढण्यात यशस्वी. दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही. एक धाव काढण्यात यशस्वी आणि वाढती धावसंख्या. एक धावसंख्येनंतर धावसंख्या झाली ती 5 धावा. 5 धावा. चांगली अशी गोलंदाजी शुभम याची. एक गडी बाद करून फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. आणि हा सामना अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 49 धावा.
सामना अजून संपलेला नाही आणि मी अजून हरलेलो नाही, अशी थोडीशी ताकद घेऊन बाळकृष्ण यांना 48 धावा, 18 चेंडू फटकेबाजी आणि करावी लागेल. 48 धावा जिंकण्यासाठी आव्हान आहे. अथर्व 18 चेंडू संघाला. मध्ये 48 धावा. आणि संघ मालक स्वतः नितेश पाटील इथं वैयक्तिक चांगला पहिलं षटक फटका. घेऊन आणि चेंडू जातोय वन बाउंड. वन बाउंड सीमारेषा पार. 4 रन. रॉयल स्ट्रायकर संघाने आपला निर्णय जाहीर करायचा आहे. सर्व संघांना विनंती आहे की जेव्हा नाणेफेक होईल ते पहिल्यांदाच आपला निर्णय डिसाईड करून ठेवायचा आहे आणि तुरंत आपला निर्णय सांगायचा आहे. टॉस झाल्या झाल्या निर्णय सांगणं आवश्यक आणि अजूनही निर्णय आलेला नाही. पाहूया काय. चेंडू. मला वाटतं जेव्हा पहिला सामना चालू असेल तेव्हा स्वतः कर्णधारांनी संघ मालकांनी जे काय आपल्या गुप्तगू करायचे ती करून घेऊन नाणेफेकीच्या वेळेला आपला निर्णय रॉयल कळवायचा आहे. स्ट्रायकर संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. सिक्स. चांगलासा फटका तेंडुलकर, लक्ष्मण तेंडुलकर याचा. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. स्वतः संघ मालक नितेश पाटील अयोध्या वॉरियर्सचा एक तगडा संघ म्हणून पाहिला जात. नितेश पाटील मॅम गणूच्यावाडी आणखी एक रनआउटचा चान्स परंतु बीट झालेले आहेत. रॉयल स्ट्रायकर संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. स्कोर झालाय तो 17. पुन्हा एकदा बाळू नितेश पाटील यांचा सामना करतायत. बाळू आणि हा उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेला आहे. स्वतःवरती नाराज बाळकृष्ण. चांगला असा चेंडू आणि तितकाच चांगला चेंडू म्हणावा लागेल नितेश पाटील यांचा. मॅन फ्रॉम गणूच्यावाडी. शरीरयष्टी सगळं काही सांगत नाही, त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की. आणि हा बाळकृष्ण यांना आखूड टप्प्याचा चेंडू साईडच्या दिशेनं घुमवलेला आहे. एक धाव काढण्यात यशस्वी आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल बाळकृष्ण यांना. आज गत वर्षाची फलंदाजी इथं पाहायला मिळत नाही बाळकृष्णकडून. आणि इथं आगमन झालेलं आहे आमचे गोड आवाज सूत्रसंचालनासाठी शाहूराज मांडेकर यांचं आणि मंडळाकडून त्यांचं खूप खूप स्वागत. शाहू मांडेकर यंदा आम्ही त्यांच्या सूत्रसंचालनासाठी व्याकुळ होतो परंतु ते खूपसं नाराज केलं आहे त्यांनी सगळ्या खेळाडूंना आणि इथं आगमन झालं आहे त्यांचं. मंडळाकडून स्वागत. आणि आता अथर्व अॅव्हेंजर्स संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूत 34 धावांची गरज. एक मोठं आव्हान म्हणावं लागेल बाळकृष्ण समोर आणि तेंडुलकर समोर. आणि आता राजगोळीचा वाघ पुंडलिक गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म गोलंदाजी मार्कवरती पुंडलिक. सामना करण्यासाठी तेंडुलकर एक मोठ्या फटक्यासह खेळतोय. चांगली अशी फलंदाजी करतोय. अजूनही सामना संपलेला नाही. बाळकृष्ण पाटील जोपर्यंत मैदानात आहेत. गत वर्षीच्या एका सामन्यामध्ये असंच वाटत होतं पण काय सामना खिचून आलेले त्यांनी. बॅक टू बॅक 4 सिक्सेस मारून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेले होते परंतु एक अथक प्रयत्न कमी पडला. लवकर सामना चालू करायचा आहे. रॉयल स्ट्रायकर संघाचे खेळाडू चैतन्य मांजरेकर जिथे कुठे असतील त्यांनी झाडाखाली संपर्क साधायचा आहे. आपलं संघ तुमची वाट पाहतोय. चैतन्य मांजरेकर. पुढील चेंडू घेऊन पांडुरंग. त्यांचे सहकलिक किरण बामणे आणि आताचे विरोधक
पुन्हा एकदा स्पर्धेविषयी थोडंसं वैयक्तिक बक्षीस सर्व मॅन ऑफ द मॅच या सामन्यांसाठी दिली ती संदीप पाटील, दादासो पाटील. बेस्ट कॅच ट्रॉफी यतिराज बेंचेकर, सर्वाधिक षटकार सुनील गावडे, बेस्ट गोलंदाज शिवकुमार पोट्टी, बेस्ट फलंदाज शिवकुमार पोट्टू, मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी शिवकुमार पोट्टू, डिसिप्लिन टीम ट्रॉफी राहुल कांबळे, बेस्ट यक्षरक्षक ट्रॉफी ज्योतिबा कालकुंद्रीकर. सर्व देणगीदारांचं खूप खूप आभार. आणि या स्पर्धेसाठी फर्स्ट एड बॉक्स राजेश पाटील व निलेश मिल्के, स्टंप सहकार्य केले ते अनिल जाधव, गोल्ड आणि सिल्वर मेडल्स पुंडलिक पाटील, बेस्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज न्यू बॅट इंस्टाग्राम ऑफिशियल नितेश गावडे सर, एन जी स्पोर्ट्स मापसा, ऑरेंज कॅप्स अँड पर्पल कॅप्स सरदार बित्तम. आणि तसंच कमिटी मेंबर्स या स्पर्धेसाठी दत्तू पाटील, किरण बामणे, राहुल कांबळे, शिवकुमार पुट्टू सर, सुनील जाधव, विठ्ठल कोकरे, आनंद जाधव, सर्वांचं मनापासून आभार. आणि आर्थिक सहकार्य केले खूप जणांची नावं घेण्यात मी सक्षम नाही, परंतु ज्यांनी ज्यांनी दिलंय सर्व देणगीदारांची आर्थिक मदत केली त्यांचे खूप खूप आभार. आणि तसं सर्व खेळाडूंचं सुद्धा खूप खूप प्रतिसाद चांगला मिळतोय. गेली 6 वर्ष हे पर्व चालू ठेवतोय आपण आणि एका मोठ्या गतवर्षीपासून यूट्यूब लाईव्हसारख्या एका मोठ्या रंगमंचावर आपण वावरतोय आणि खूप मोठी स्पर्धा झाली आहे. जिकडे पाहतोय तिकडे चर्चा होते. वर्षभर या टुर्नामेंटची आपण अतिशय जसं एका सोहळ्याची वाट पाहतोय तशी वाट पाहतो आणि तो क्षण आपण पाहतो यूट्यूब लाईव्ह तर्फे. आणि पुन्हा एकदा इथं बीट झालेले आहेत ते तेंडुलकर. आणि पुढची धोरण सांभाळण्यासाठी मी कोटावळे यांना विनंती करेन की तुम्ही भार सांभाळावा. किंवा आमचे सूत्रसंचालन शाहू मांडेकर सर इथं उपस्थित आहेत आणि 2 शब्द तुमच्याकडून ऐकण्यासाठी सकाळपासून आम्ही व्याकुळ होतो. काय बोलायला या स्पर्धेबद्दल? हॅलो. करेक्ट कार्यक्रम आणि परफेक्ट नियोजन हे जबरीद 100% तंतोतंत लागू होतं या क्रिकेट प्रेमी ग्रुप सीमारेषा बाहेर ग्रुपच्या मॅचला. 6 धावांसाठी लक्ष्मण याची चांगली फटकेबाजी. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 30 धावांवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 30 धावा. आणि हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 23 धावा जमवायच्या आहेत. अयोध्या वॉरियर्स संघाला 23 धावा जमवायच्या आहेत. इथं झायडसचे सर्व सागर मुळीक बसलेले आहेत. ते पाहूया या स्पर्धेबद्दल त्यांचं काय मत आहे थोडंसं. सचिन पारशी बोल. सचिन मला काय दिलं मागल्यावर वैयक्तिक पहिल्या व संघातर्फे 4थं षटक घेऊन बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. सागर. टीम कोस्टल फायटर संघाचे इथं संघमालक आहेत समीर नाईक सर. त्यांना आपण विचारूया स्पर्धेबद्दल. सर 2 शब्द प्लीज अपेक्षित आहे या तुमच्याकडून. संघाची धुरा सांभाळायची आहे. आपल्या संघाला विजय निश्चित करून द्यायचा आहे. तर 6 चेंडूमध्ये 23 धावा जमवायच्या आहेत. आणि ती क्षमता आहे बाळा यांच्यात की क्रिकेट प्रेमी सीजन 6 सागर अपनी चांगला सा पहली फटका गेंद लेके उठा के मार दिया. 6 धावांसाठी बाळा यांची चांगली फटकेबाजी. पण याआधी बाळाने 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा जमवल्या होत्या. पण आता मात्र चांगली अशी फटकेबाजी बाळा यांची. यानंतर समालोचन करतील समीर सर. आणि पुन्हा एकदा चांगलासा फटका. चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी बाळा यांची चांगली अशी फटकेबाजी. आता मात्र चॅम्पियन स्क्वॉड संघाचे गेल्या मॅचचे सामना सामनावीर कृष्णा गावडे यांचं या स्पर्धेबद्दल थोडंसं 11 मत जाणून धावा. घ्यायचं आहे. ते सुद्धा एक चांगलं सूत्रसंचालन करतात. पण आज थोडंसं मागे पाहताना थोडंसं वाईट वाटतंय. काय वाटतंय सर या स्पर्धेबद्दल तुम्हाला? निश्चितच एक चांगली स्पर्धा आणि एक चांगला प्लॅटफॉर्म इथं आयोजित केलेला आहे क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 6 यांच्या माध्यमातून.
फार्मामध्ये कार्यरत असलेल्या सर्व सहकारी मित्रांसाठी एक चांगला मंच इथं उपस्थित करून दिलेला आहे. पुढील चेंडू घेऊन सागर, सामना करायचा म्हणजे बाळा. पुन्हा एकदा 3 चेंडूवर सलग 3 षटकार ठोकतय बाळा. बाळकृष्ण गावडे. बाळकृष्ण पाटील चांगली अशी फलंदाजी, सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. मी म्हटलं होतं क्षमता आहे या फलंदाजामध्ये की 6 चेंडूमध्ये नक्की 23 धावा जमवायची आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. आणि सलग 4 चेंडूवर 4 षटकार ठोकताय बाळकृष्ण पाटील. चांगली अशी फलंदाजी बाळकृष्ण पाटील याची. आणि शेवटचं षटक चालू होण्याआधी बाळकृष्ण पाटील यांची धावसंख्या होती 6 चेंडू आणि फक्त 3 धावा. आणि याच्यानंतर फलंदाजी म्हणावं लागेल 4 चेंडू आणि सलग 4 षटकार. आणि आपल्या संघाला विजय निश्चित करून देत आहे बाळकृष्ण पाटील. जसं मी म्हटलं होतं, जोपर्यंत बाळकृष्ण मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना अजून संपलेला नाही. आणि काय चित्तथरारक सामना संपवलाय त्यांनी आपल्या बॅटिंगच्या फलंदाजीमधून. बाळकृष्ण पाटील यांचं स्वागत. कडक अशी फलंदाजी बाळकृष्ण पाटील यांची. आणि कर्णधाराला साजेशी फलंदाजी करून तीच दहशत आणि तोच दरारा यंदा सुद्धा पाहायला मिळालाय. आणि मला असं वाटतंय की निश्चितच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोणाला जाते तर ते अनिलला जाते. चांगली अशी गोलंदाजी अनिल याची.